हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिल्ली स्फोटावेळी I-20 चालवणारा डॉक्टर उमरच होता यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या DNA वरून पडताळणी, स्फोटात ठार झाल्याची पुष्टी। दिल्लीतील स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झाला होता भीषण स्फोट। स्फोटाप्रकरणी आतापर्यंत 6 दहशतवादी डॉक्टर ताब्यात। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासातली मोठी अपडेट समोर। 8 संशयित दहशतवाद्यांनी आखला होता 4 शहरात स्फोटाचा कट। 8ही दहशतवाद्यांचं नेटवर्क आणि कारवायांचा वेगाने तपास सुरू। राज्यात 7 महिन्यात 4,09,046 मतदारांची नावं वगळली तर 7 महिन्यामध्ये 18,80,553 नव्या मतदारांची नोंद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अद्ययावत मतदार यादी संकेतस्थळावर। अजित पवारांनी राजीनामा द्यावा। पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी निष्पक्ष चौकशी कशी होणार? अंजली दमानिया यांचा सवाल। तर माझ्या सत्सद बुद्धीला स्मरून निर्णय घेईल, अजित पवारांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर। बहुचर्चित रामकाल पथासह विविध विकास कामांचं भूमिपूजन। प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासह परिसराची पाहणी। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार। काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आजही बैठक। कालच्या बैठकीमध्ये वंचित सोबत आघाडी करण्यासंदर्भातला प्रस्ताव। आज मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडणार का याकडे लक्ष। हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू। भाजपचे आमदार आणि नगराध्यक्ष जुगार खेळतात। आमदार संतोष बांगर यांचा आरोप। तर शिंदे गटाच्या लोकांनी 3 कोटींच्या बनावट नोटा आणल्या, भाजपचं प्रत्युत्तर। संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय केलं? खंडपीठाचा सरकारला सवाल। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना केलं खटल्यामध्ये प्रतिवादी। नेवासा ते अहिल्यानगर दरम्यान 45 मिनिटांच्या प्रवासाला लागतायत तब्बल 3 तास। अहिल्यानगरच्या खारेगर्जुने गावात बिबट्यानं 5 वर्षीय मुलीला सायंकाळी उचलून नेल्याची घटना। वनविभाग, पोलीस आणि ग्रामस्थांकडून शोध सुरू।